मित्रांनो, सकाळी 6 वाजता आम्ही तयार होऊन रेस्ट हाऊसच्या बाहेर आलो। 10 मिनिटात गाडी आम्हाला घेण्यासाठी आली। काल आम्ही ज्या सुमोमध्ये पद्मावती देवीच्या दर्शनाला गेलो होतो त्याच मालकाची ही गाडी आहे। जय गोविंदा जय गोविंदाच्या जयघोषात आमचा तिरुमालाचा प्रवास सुरू झाला। तिरुपती शहर खूप छान डेव्हलप झालेले आपल्याला दिसते। खूप मोठा ओव्हरब्रिज आहे, त्यावरून आपण चाललो आहोत। हा आहे अलिपिरी गरुड चौक। ही खूपच सुंदर कमान सर्व भक्तांचे स्वागत करत आहे। हा आहे सप्तगिरी चेक पॉइंट। या ठिकाणी सर्व वाहने आणि प्रवाशांचे चेकिंग केले जाते। हा समोर जो दिसत आहे तो आहे गली गोपुरम। हा पायी जाणाऱ्या रोडमध्ये येतो। तिरुमाला पर्वत रांगेवर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। 2 पायी मार्ग आहेत, एक गाड्यांचा घाट आहे, तर गाड्यांना परत येण्यासाठी दुसरा स्वतंत्र घाट आहे। म्हणजे एकूण 4 मार्ग आहेत। ही आंध्र प्रदेश शासनाची बस आहे। ह्या बसचे भाडे 80 रुपये आहे। दोन्ही साईडचे मिळून 160 रुपये होतात। रस्ता एकदम सुंदर बनलेला आहे, म्हणजे व्यंकटेश्वराची कृपा झाली आणि संपूर्ण शहर आणि तीर्थक्षेत्र सुधारले आहे। मित्रांनो, आपण आता तिरुमालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत चाललो आहोत। हे आहे केश दान करण्याचे ठिकाण। ह्या ठिकाणी फ्रीमध्ये केस दान केले जाते। पहिले ह्या खिडकीतून रजिस्टर करून एक नवीन ब्लेडचे अर्धे पान दिले जाते। आतमध्ये 5-6 लोक केस काढण्यासाठी बसलेले असतात। केस काढल्यावर आतमध्ये बाथरूमची सुविधा आहे। आंघोळ करून आपले नवीन किंवा जे बरोबर आणलेले कपडे आहेत ते या ठिकाणी बदलायचे असतात। ज्यांनी आपले केस काढले आहेत त्यांची दक्षिणेची अपेक्षा असते, तर आपण स्वइच्छेने 10, 20, 50, 100 असे दान इच्छेने देऊ शकतो। मित्रांनो, ही इमारत आहे अन्नप्रसादालय। ह्या ठिकाणी आपण नाश्ता करण्यासाठी सकाळी 8 वाजता आलो आहोत। ह्या ठिकाणी लिहिल्याप्रमाणे 8:30 वाजता प्रसादालय सुरू होते। मग आम्ही शेजारीच असलेल्या मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस फोटो काढून येऊ असे म्हणून तेथे गेलो। सकाळची वेळ असल्यामुळे खूप प्रसन्न वातावरण होते। सर्वांनी फोटो काढले आणि मग आम्ही प्रसादालयाकडे गेलो। आपण रांगेतून आत चाललो आहोत। ही प्रसादालयातील भव्य पेंटिंग जी भिंतीवर बनलेली आहे अत्यंत सुंदर आहे। सर्व भाविक पोंगमचा प्रसाद घेत आहेत।
दर्शनाचे टायमिंग दुपारी 2चे असल्यामुळे आपण पहिले इतर ठिकाणी फिरून नंतर व्यंकटेश्वराचे दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत वेणुगोपाल स्वामी मंदिराला भेट देण्यासाठी. हा बघा, जिवंत व्यक्ती पुतळ्यासारखा उभा आहे. दिवसभर पैसे कमवण्यासाठी बघा काय काय करावं लागते. ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला चांगली बाजारपेठ आहे. खाण्याच्या तसेच शॉपिंगच्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मिळतात. मित्रांनो, हे आहे वेणुगोपाल स्वामी मंदिर. मंदिरात शूटिंगची परवानगी नसल्यामुळे आपण आतमधले शूट करणार नाही. मित्रांनो, आता आपण आकाशगंगा ह्या ठिकाणी चाललो आहोत. ह्या ठिकाणी सुद्धा बरीच दुकाने आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे ठिकाण पण छान आणि सुंदर आहे. या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी एक स्वच्छ पाण्याचा झरा आहे. डायरेक्ट डोंगराच्या कपारीतून हे पाणी येत आहे आणि भाविक लोक ते पाणी पित आहेत. मी पण या पाण्याचा आस्वाद घेतला. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत पापनाशम ह्या ठिकाणी. या ठिकाणी गाड्या पार्क करून काही अंतर पुढे चालत जावे लागते. त्या ठिकाणी आहे पापनाशम हे ठिकाण. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बरीच दुकाने आहेत आणि खाण्याची पण दुकाने आहेत.
मित्रांनो, हे ठिकाण आहे पापविनाशम। इथे पाठीमागे पापविनाशम धरण देखील आहे, जे आपल्याला दिसत आहे। इथून जे पाणी पडत आहे त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यावर पाप धुतले जाते असे म्हणतात। मित्रांनो, हे मंदिर आहे गंगादेवी अम्मावारू। ही बघा देवीची मूर्ती आपल्याला दिसत आहे। आपण परत दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत। हे आहे रॉक गार्डन। आता आपण आलो आहोत रॉक गार्डन मध्ये। TTDने खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेले हे गार्डन दिसते। इथे नैसर्गिकरित्या खडकांचे थर तयार झालेले आहेत। हे आकर्षक दिसत आहेत। या ठिकाणी काही खेळणी जसे की झोका, घसरगुंडी बसवलेली आहे, त्याचा भाविक आनंद घेत आहेत। मित्रांनो, हा या गार्डनचा आकर्षक पॉइंट आहे। इथे खास करून सर्व भाविक फोटो काढून घेतात। आपण आता चक्रतीर्थकडे चाललो आहोत। जाताना डाव्या बाजूला एक कुंड दिसत आहे। जास्त पाऊस असल्यावर इथे खूप पाणी येत असेल। या ठिकाणी विशिष्ट खडकाला आकार मिळाला आहे, त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी फोटोशूट करत आहेत। या ठिकाणी खडकात कोरलेली विष्णूची मूर्ती दिसत आहे। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत श्री वराहस्वामी मंदिर दर्शनासाठी। वराहस्वामी बालाजींचे गुरु होते असे म्हणतात, म्हणून ह्यांचे दर्शन सर्वप्रथम घ्यावे लागते असे सांगितले जाते। आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही आतील दृश्य दाखवू शकत नाही। श्री वराहस्वामींच्या दर्शनानंतर आम्ही महाप्रसाद घेऊन डायरेक्ट भगवान श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनाच्या रांगेकडे चाललो आहोत। मित्रांनो, तिरुपती बालाजी दर्शनासाठी येताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या ते सांगतो। पहिले म्हणजे तुमचे दर्शनाचे तिकीट प्रिंट काढून घेऊन या। बरोबर आधार कार्ड कंपल्सरी आहे, त्यामुळे चुकूनही ते घरी ठेवू नका। निदान झेरॉक्स तरी लागतेच, त्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही। आणि ते मोबाईलमध्ये चालणार नाही, त्याची हार्ड कॉपी बरोबर ठेवावी लागते, कारण त्या अगोदरच आपण आपले मोबाईल जमा करतो। 300 रुपयांचे, 500 रुपयांचे आणि 1000 रुपयांचे तिकीटची एंट्री एकच आहे, आणि ज्यांचे तिकीट नसेल त्यांची एंट्री वेगळी आहे। त्या दर्शनासाठी 15 ते 18 तास लागतात, कधी कधी 24 तास पण लागतात। आणि 300, 500 आणि 1000 वाले जे पास आहेत त्यांना साधारण 3 ते 5 तास लागतात।
आणि जर तुमच्याकडे VVIP पास असेल तर तुम्हाला लवकर दर्शन होते। आणि हो, रात्री 12 ते 4 दरम्यान तिरुपतीमध्ये 3 ठिकाणी SSD टोकन मिळतात, ते पण फ्रीमध्ये। ते 300 रुपयांच्या दर्शन पासाच्या इक्वल असतात, म्हणजे त्या पासाने पण दर्शनाला 4 ते 5 तास लागतात। त्या पासची दर्शनाची रांग वेगळी आहे। तर मित्रांनो, फायनली आमचे बालाजीचे दर्शन झाले। इंटरनेटमध्ये मिळालेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला पण दर्शनाचा अनुभव येत आहे। तर मित्रांनो, दर्शनानंतर काही रील्स आणि फोटो काढून आम्ही तिरुपतीकडे निघालो। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तिरुमलाकडे येण्यासाठी दुसरा घाट रोड आहे आणि परत खाली जाण्यासाठी वेगळा घाट रोड आहे। रात्रीच्या अंधारात हे सुंदर शहर आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूयात। शुभरात्री। पुढील व्हिडिओमध्ये आपण कालाहस्तीला जाणार आहोत। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।